मुंबईच्या महापौर पदासाठी निघालेली सोडत वादग्रस्त ठरली आहे। त्याच्या बातम्या पाहू, पण आधी आपण हे जाणून घेऊ की आता या नव्या सोडतीनुसार चर्चेत असणारी नावं कोणती आहेत। ज्या ज्या महिला चर्चेत आहेत त्यांचे फोटो आता आपल्या समोर येत आहेत। त्याच्यात तेजस्वी घोसाळकर, हर्षिता नार्वेकर, राजेश्री शिरवडकर यांची नावं आहेत। त्याच्याच जोडीला अलका केरकर, रितू तावडे या सुद्धा नगरसेविका महापौर पदाच्या स्पर्धेत आहेत। यातला एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा की आशा मराठे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा सुद्धा होते आहे। या सगळ्या नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आहेत। मात्र जर समजा पद शिंदेंकडे गेलं तर संभाव्य नावं बदलू शकतात। यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळूयात। आपण आता पटकन पाहणार आहोत की नक्की वाद काय निर्माण झाला। मुंबईच्या महापौर पदाची सोडत नगरविकास खात्याकडून आज मंत्रालयामध्ये काढण्यात आली। मात्र ही सोडत वादात सापडली कारण ठाकरे गटानं आरक्षण श्रेणीवर आक्षेप नोंदवले आहेत। या निमित्तानं आपल्याला पाहायचंय की उद्धव ठाकरे गटाचे आक्षेप काय आहेत आणि त्यावर प्रशासन तसंच भारतीय जनता पार्टीनं उत्तरं काय दिली आहेत ते पहा। पहिला आक्षेप असा होता की ठाकरे गटाकडून तो आक्षेप नोंदवण्यात आला। आरक्षणाची सोडत ही ठरवून काढली गेली। भारतीय जनता पार्टीनं तो मुद्दा खोडून काढला। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत। त्या म्हणाल्या नियमानुसारच आरक्षण सोडत निघालेली आहे। ठाकरे गटानं दुसरा मुद्दा मांडला की मुंबईच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमातीची चिठ्ठी का नव्हती। भारतीय जनता पार्टीनं आणि त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिलं की बीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचे 2च प्रभाग आहेत। पुढचा मुद्दा आला की आक्षेपांना प्रशासन समाधानकारक उत्तर का देऊ शकत नाही। याच निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्याकडून आशिष शेलार आणि अमित साटम यांनी सामूहिकरित्या भूमिका मांडली की ठाकरे गटानं आपला अभ्यास वाढवायला हवा। दरम्यान मुंबईतल्या महापौर पदाच्या सोडतीच्या निमित्तानं कशा पद्धतीनं शब्दबाण चालले ते ऐका। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे। आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच। म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहेत तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो। एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण टोपिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरी मध्ये मुंबईचे महापौर बसले। ठीक आहे, तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3(1) या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये
किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं. 2017-2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे. पक्षाचं माइंडेड बघून काढलंय, मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढलेत. मग आता- याचा अर्थ सगळं मॅनेज आहे. आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे. आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. महायुतीचा महापौर डौलाने बसेल. दरम्यान 29 महानगरपालिकांच्या साठीची आरक्षण सोडत कशी निघाली आहे ते एकदा पटकन आपण लक्षात घेणार आहोत. कुठे कुठलं आरक्षण आहे ते आता आपल्या समोर येत आहे. आपल्याला एका बाजूला महापालिकांची नावं दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला तिथे असलेलं आरक्षण. ठाण्यामध्ये अनुसूचित जाती, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती, जालन्यामध्ये अनुसूचित जाती महिला, लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला असं आरक्षण आहे. पुढच्या पाटीवरची माहिती येते. पनवेलमध्ये ओबीसी, इचलकरंजीत ओबीसी, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला, जळगावमध्ये ओबीसी महिला. याच्या नंतरचा तपशील आता आपल्या समोर येतो तो पहा. उल्हासनगरमध्ये ओबीसी, अकोल्यामध्ये ओबीसी, अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला, तर कोल्हापूरमध्ये ओबीसी फक्त. मुंबईमध्ये महिला मात्र सर्वसाधारण वर्ग, नवी मुंबईमध्ये महिला सर्वसाधारण वर्ग, मीरा भाईंदरमध्ये महिला सर्वसाधारण वर्ग. पुणे, नागपूर, नाशिकमध्येही महिलांसाठीचं आरक्षण आहे आणि ते सर्वसाधारण कोट्यात आहे. धुळे, नांदेड, मालेगावमध्ये सुद्धा महिला खुल्या प्रवर्गातल्या आहेत ज्यांना महापौर बनता येईल. पिंपरी चिंचवड, भिवंडी, वसई, विरार आणि परभणी इथे सर्वसाधारण प्रवर्गाचा महापौर असेल. तो पुरुष किंवा स्त्री कोणीही असू शकतं. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर इथे सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गाचा महापौरच असेल.